पानी की काफ़ी प्रॉब्लम्स है और आगे भी हो सकती है। जहाँ तक आप संरक्षण की बात करते हैं, वही एक मुद्दा है कि समुद्र का पानी जो खारा है, क्या उस पर भी आप रिसर्च करके उसे पीने लायक बनाएंगे? बिल्कुल सर, ये तो रिसर्च ऑलरेडी हो चुका है। ओके, अब इस एग्ज़ाम से हम लोग क्या करने वाले हैं कि जो यंगस्टर्स है, जो इंजीनियरिंग के बच्चे हैं, जो बीएससी एमएससी के बच्चे हैं, तो जिसे डिसैलिनेशन बोलते हैं, तो समंदर के पानी को पीने लायक करना, राइट। तो वो टेक्नोलॉजी कैसे काम करती है और उसका इस्तेमाल कहाँ पे करना है, इन बच्चों को इस एग्ज़ाम के माध्यम से बताया जाएगा सर। ठीक है, स्पेसिफिकली आपने सवाल पूछा, इसके लिए मैं खुद भी काम कर रहा हूँ। आप लोगों ने भी मेरी फ्रंट पेज के ऊपर न्यूज़ दी थी, मेरघाट में 25 किलोमीटर लोग पानी पीने के लिए जाते हैं। तो सेंट्रल इंडिया का पहला एयर टू वाटर हम लोग कर पाए कुछ उनके लिए। तो मेरघाट में आप बोर नहीं कर सकते, कुआं खोदा तो पानी नहीं लगता कई जगह पे। तो वहाँ पे जंगल है, तो जंगल में ह्यूमिडिटी होती है, राइट। तो वहाँ पे जहाँ पे ह्यूमिड एटमॉस्फेयर है, वहाँ से हम हवा से ही पानी बना सकते हैं। तो जहाँ पे और वहाँ पे अभी आदरणीय चीफ मिनिस्टर साहब ने हमें बोला है कि वो खुद इनॉग्रेशन के लिए आने वाले हैं, राइट। तो सेंट्रल इंडिया का पहला एयर टू वाटर प्रोजेक्ट वो मेरघाट में रानी गांव में हुआ है, जो अपने माध्यम से हुआ है। बस मेरी इच्छा है कि आज एक मुकुंद पात्रीकर या कई सारे लोग, कुछ लोग काम कर रहे हैं, तो जब ये 1 लाख 1 करोड़ होंगे सर, तो हम पानी सुरक्षा कर सकते हैं, पानी बचत कर सकते हैं। और ये बिना एजुकेशन के रूट लेवल पे जाने के, जब तक जाएगा नहीं तब तक ये संभव नहीं है। एक बात ऐड कर दे, तो आप सब लोग बोतल का पानी पीते हो, सभी लोग पीते, फैशन हो गया है, राइट। पर शायद हमको ये पता नहीं है कि आरओ का पानी प्लास्टिक में डालना नहीं चाहिए, राइट। पर हम सब लोग पी रहे हैं। आज हमको सबको पता है कि इतना मेडिकल साइंस एडवांस हो गया, पर हमारी लाइफ कोई खास नहीं बन रही है। तो उसके पहले वाटर प्लेइंग द मेजर रोल। तो आरओ का पानी अगर प्लास्टिक के उसमें जाएगा तो प्लास्टिक कंटेंट अपने अंदर घोल लेता है सर, तो हमको दुश्मन की जरूरत ही नहीं है, राइट। मतलब हमने चलता फिरता एक दुश्मन ले लिया है, राइट। तो इस एग्जाम के माध्यम से इन छोटी छोटी बातों के ऊपर फोकस किया जाने वाला है। उसका ग्रामेज कितना होना चाहिए, आरओ का पानी कब इस्तेमाल करना चाहिए, क्यों आरओ के पानी को डेड वाटर बोला जाता है, क्यों आरओ का पानी पीने से हमारे शरीर के अंदर का कैल्शियम मैग्नीशियम कम होता है। ये जब रूट लेवल पे जाएगा तब जाके हम आने वाले 10 सालों में ये कर सकते हैं तय कि अब कुछ ना कुछ क्रांती होगी, कुछ ना कुछ बदल होगा। हाँ भैया, मॅडम आत्तापर्यंत नियर अबाउट एक 22,000 लोकांनी त्यात पार्टिसिपेट केलं आहे। आता तुमच्या माध्यमातून लाखो लोक येतील ही अपेक्षा आहे। यस सर, फर्स्ट ऑफ ऑल इट्स अ मैग्निफिसेंट इनिशिएटिव बाय यू। सर, आई सी एंड यू हैव सेड एज वेल दैट मोस्ट ऑफ द स्टूडेंट्स विल हैव टू पे a fee of 295. So as a student, what is in it for me? What is in it for me? What incentives? yes सर, इसमें एक्चुअली मैंने पूरा डिटेल दिया है, बट फिर भी ना मैं कुछ बोलना चाहूँगा कि इट्स एक नोबल वर्क, ओके। बट उन्हें ये पता होना चाहिए कि वो किसी अच्छे काम में पार्टिसिपेट कर रहे हैं, तो उन सारे पार्टिसिपेंट को ना एक मेडल जाने वाला है, ठीक है। Sir, but why should a student go out of his way to like pay the fee for an exam which has got no future applicability? 295 मध्ये काय 295 में हम लोग उनको बुक्स मटेरियल सब कुछ दे रहे हैं, पर मतलब ये तो सारा मटेरियल उनको जाएगा, वो पढ़ के वो एग्ज़ाम देंगे। स्कूल कॉलेजेस ने इसे क्यों, मतलब जो सर ने पूछा 295 का क्या। प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला एच न्यूजची टीम प्रेस क्लबला आहे, ज्या ठिकाणी आत्ताच एक पत्रपरिषद झाली। वॉटर जीनियस कॉन्टेस्ट 2025 शानदार आयोजन केलेली आहे आणि हे जे आयोजन करणारी जी मंडळी आहे या ठिकाणी उपस्थित आहे। पाणी एक अशी गोष्ट जी लोकांचा जीव वाचवू शकते, जी लोकांचा जीव घेऊ पण शकते। पाणी अनेक प्रकारचे पाण्याचे रंग असतात, मात्र सध्याला ही जी वॉटर जीनियस कॉन्टेस्ट जी होणार आहे, ही पाण्याचा कोणता रंग दाखवणार, आपण काही आपल्याबरोबर लोक त्यांचे काय सांगाल आपण? ही जी परीक्षा आहे यातून वॉटर रिलेटेड डिसीजेस किंवा वॉटर कन्झर्वेशन, वॉटर प्रॉब्लेम्स जे आहेत त्यावर अवेअरनेससाठी खूप महत्त्वाची आहे। जसे आपण रस्त्याने चालताना खूप लॉज असतात, आपल्याला पाळावं लागतात, नाही पाळले तर ॲक्सिडेंट होतो। तर नियम एक निसर्गाचा पण एक नियम आहे, आणि ते नाही पाळले तर ते जे होणारे ॲक्सिडेंट आपल्याला दिसतच आहेत, त्या सगळ्यांचा अवेअरनेस व्हावं म्हणून ही एक्झाम खूप गरजेची आहे। आपल्या दिवसाची सुरुवात पाण्यानेच होते, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गंगेचे, यमुनेचे व सरस्वती आणि या सप्तनद्यांचं जेव्हा आपण स्मरण करून करतो, त्याचबरोबर आपल्याला तो वाचवण्याचा सुद्धा संदेश देतो, कारण आम्ही जर वाचवलं नाही तर येणारी संस्कृती ही सुद्धा धोक्यात राहील। म्हणून सगळ्यांनी पाणी वाचवा, पाणी जिरवा।
पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा असं म्हटलं जातं. आणि ही जी स्पर्धा जी होणार आहे कॉन्टेस्ट, याकरता काही विद्यार्थी मित्रसुद्धा आहेत, ते पण हिरिरीने भाग घेणार आहेत. यावेळेला आपल्यासोबत दस्तूरखुद पात्रीकर साहेब आहेत, त्यांना आपण विचारूया. पात्रीकरजी, आज हा जो एक चांगला उत्तम उपक्रम जो आपण राबविणार आहात, नेमका हा कुठे, कोणत्या तारखेला आणि किती स्पर्धक यामध्ये राहणार आहेत, आणि स्पर्धक हे विद्यार्थी मित्र असतील आहे की काही वयस्कर व्यक्तीसुद्धा असतील आहे? नमस्कार. AHNच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप त्यांचं अभिनंदन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉटर जीनियस ही याची गरज का बरं आहे? कारण आपण आपल्या पाण्याची जी सुरुवात होते ना, आपण आपल्या आईच्या पोटात असतो आणि मरेपर्यंत पाणी आपल्यासोबत असतं. पाणी आपलं आपल्या शरीरातच 72% पाणी आहे. आणि आपण अन्न किती खाणार आहे? 200 ग्रॅम, 400 ग्रॅम, 500 ग्रॅम. त्याच्यामुळे पाण्यावरच जास्त काम होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पाणी हे आपलं जीवन बनवतं, पाणी हे आपलं जीवन बिघडवतं. पण पाणी स्पिरिच्युअली, मायथॉलॉजिकली, सायंटिफिकली पाण्याचं महत्त्व आहे. पाण्याशिवाय आपण विचारच करू शकत नाही. मग जर 72% पाणी आपल्या शरीरामध्ये आहे, तर त्या पाण्याचं त्याला वाचवणं हे आपलं म्हणजे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. कारण जसं म्हटलं की पाणी आपण बनवू शकत नाही, पाणी आपण फक्त वाचवू शकतो. आणि त्यामुळे वाचवण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे ते या वॉटर जीनियसमधनं ज्या गोष्टींचा पुढाकार घ्यायचा आहे त्या एक्झाममधून आम्ही घेतो आहे. त्यात करत काय आपण, तर 1 फरवरी 2025ला सकाळी 10:30 ते 11:30 वाजता ही एक्झाम संपूर्ण जगामध्ये होणार आहे. नियर अबाउट 35 लाख लोक यामध्ये पार्टिसिपेट करतील. वर्ग 1पासून तर 9व्यापर्यंत ही एक्झाम ऑफलाईन शाळेमध्ये होणार आहे. 11वीपासून वरती म्हणजे PhD आणि मग सगळ्यांसाठी ही एक्झाम ऑनलाईन राहणार आहे. या एक्झामच्या माध्यमातून प्रत्येक लोकांना आपल्या घरातनं मी वॉटर जीनियस कसा होऊ शकतो हे कळणार आहे. आपल्या घरात केलेली पाण्याची बचत, झाडांना पाणी आपण किती टाकायचं, पाणी पिताना अर्धा ग्लास पाणी प्यायचं मग बाकीचं फेकून द्यायचं, असे कुठलेही चुकीचे प्रकार करायचे नाही. कारण आपण पाहिलं आहे जहाँ पे हमें पानी पीने को मिल रहा है ना सर, कई सारे लोगों को आज पानी पीने के लिए मिल नहीं रहा है, वो भी 25-25 किलोमीटर पानी के लिए जा रहे हैं. तो घराघरातनं हे अवेअरनेस होणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून वॉटर जीनियस या कॉन्टेस्टची आपण लॉन्चिंग केली. ही एक एक्झाम आहे. यामध्ये लहान मुलं पासून तर आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना पार्टिसिपेट करायचं आहे. बिलकुल बिलकुल. येस. आणि पाण्यासाठी भटकंती करावीच लागते, मग तो उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो, कारण पाणी तर पाणी आहे. आजही असे बरेच नागरिक आहेत या देशाचे, या शहरातील, या राज्यातील की ज्यांना मुबलक पाणी प्यायला मिळत नाही आहे. जेवण तर दूरचीच गोष्ट राहिली, 2 वेळेचं अन्न नाही, वेळेवर पाणी नाही, पुरेसं पाणी नाही, पायपीट करावी लागते महिलांना. गर्भवती महिला या आदिवासी भागातील आधी डोक्यावर हंडी गुंड घेऊन जातात. सरकारने, मायबाप सरकार याकडे लक्ष द्यावं, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आता या कार्यक्रमाचे ॲम्बॅसेडरसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारूया. आज कसं वाटतं तुम्हाला, आज या कार्यक्रमाचे तुम्ही ॲम्बॅसेडर म्हणून काम करणार आहात, मुख्य काय आपला मेसेज असेल आहे या समाजाकरता? हिंदी में बोलो. हाँ, मैं हिंदी बात करता, छोड़ो ना. क्या कहना चाहो कि आज आप एक बतौर एम्बेसडर के तौर पे कामकाज कर रही हो, कितना खुशी महसूस कर रही हो? मुझे बहुत बहुत अच्छा लग रहा है कि मैं इस NGO से जुड़ी हूँ, क्योंकि आज मुझे भी इतनी सारी चीज़ें अपने घर में नहीं पता थी पानी के बारे में, जो मुझे मुकुंद जी ने बताई है. और मुझे उसके बाद में ऐसा लगा कि शायद मैंने अपने घर में जो पानी का जो हम TDS कम करते हैं वो इतना कम कर देते हैं कि हम उसके सारे मिनरल्स को उसमें से निकल जाते हैं. तो बेसिकली हम लोग अच्छा पानी नहीं पी रहे हैं जी. इसीलिए ये बहुत ज़रूरी है वाटर जीनियस के थ्रू और ये क्विज़ के थ्रू कि हर एक जन को इसके बारे में करेक्ट इन्फॉर्मेशन मिले और हम सभी इस क्विज़ में पार्टिसिपेट करें और इसके बारे में जितनी इन्फॉर्मेशन हो वो हमारी पूरे आगे फ्यूचर के लिए अच्छा होगा. इसलिए प्लीज़ इसमें पार्टिसिपेट कीजिए. मधुलिका जगदाळे. तो आप थी मधुलिका जगदाळे, तर आपण होत्या मधुलेखा जगदाळे, ज्यांनी असं सांगितलेलं आहे की पाण्याचं किती महत्त्व आहे आणि पाण्यासाठी अवेअरनेस करण्याचं काम आज विविध संस्था या माध्यमातून करतात आहे. त्यामधीलच ही नटराज निकेतन संस्था आहे, ही सुद्धा एक भरीव काम करते आहे. सरकारने यांना तेवढी मदत करायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे पाण्याची बचत ही काळाची बचत आहे, कारण 3रं महायुद्ध पाण्यामुळे होणारं असं म्हटलं जातं. कदाचित ते सार्थकी आणि खरं ठरू शकतं, पण हे सर्व ह्या देशातील, या राज्यातील, या शहरातील नागरिकांच्या हातात आहे. त्यामुळे पाण्याची बचत करा. कारण पाण्याबद्दल म्हटलेलं आहे हिंदीमध्ये की पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाओ ठीक उसी के जैसा. मात्र पाण्याची बचत हीच
आपल्या सर्वांची एक चांगलं आरोग्य चांगलं होईल आहे आणि निसर्गाचा बॅलन्स या पाण्यामुळे चांगला राहू शकतो यात तीळ मात्र शंका नाही. नागपूरच्या प्रेस क्लबवरून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, एच न्यूज नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.